शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आलेलो आहोत बोलटेक तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आपण आपले शेतकरी मित्राची जर टरबूज वगैरे पाहिला बाजूलाच ते बाजूला टरबूज दाखवा सबका साहेब आणि त्याच्याच बाजूला त्यांनी या बीजोत्पादन कांद्याची जी लागवड केलेली आहे आणि त्यांनी तणनाशक वगैरे मारलं होतं त्याच्यावर तर हा रोग आहेच, पण रसशोषी किडीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे। कारण आभाळ वातावरण जे 1-2 तारखेपासून आहे जास्त आहे आणि वातावरण खराब असल्यामुळे काय झालंय हे रसशोषी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। मग त्यासाठी काय आहे सध्या आता आज जर पाहिलं तर पात खूप नाजूक आहे आणि थोडा पिवळेपणा दिसत आहे, पण यासाठी आपण जर 5-55-17 जर दिलं त्यामुळे काय होईल पातीची जाडी होईल। यावेळेस जर फॉस्फरस जास्त दिलं म्हणजे गुंड्या वगैरे जास्त निघायला पण चांगलं सोपं होईल आणि बोंडे वगैरे चांगले येतील आणि पेशी भित्तिका पण जाड होईल। फॉस्फरस दिलं तर पात ही ताट आणि कणखर उभी राहते, पण जर आपण या लेवलला जर फॉस्फरस वगैरे त्याची मात्रा व्यवस्थित दिली नाही तर पात ही पूर्ण पिवळी पडते आणि एकदम कमजोर होऊन जाते। मग काय होतं रसशोषी किडींचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि रोग जास्त वाढून जातात आणि कांद्याच्या पातीवर एकदा जर रोग आला तो कंट्रोल होत नाही। त्यासाठी जे शेतकऱ्यांनी आहे वेळेत जे नियोजन करायचं आहे, व्यवस्थित फवारणी ट्रिपसाठी जे लागणार आहे ते घ्यायचे आहे, व्यवस्थित अन्नद्रव्यांचं नियोजन करायचं आहे, वेळेवर मायक्रोन्यूट्रन सोडायचं आहे, जेणेकरून काय होतं दांडे पक्के राहते आणि बोंडे आल्यानंतर सुद्धा पिवळेपणानं येत नाही। कारण काय होतं दांड्यातूनच ते बोंड्यामध्ये जे आहे अन्नद्रव्याचं वहन होत असतं, पाणी जात असतं आणि तेच जर लीक झालं तर काय होतं ते कमजोर पडतात, दांडा पिवळा पडून जातो आणि जास्त नंतर फुली पडण्याचा धोका जास्त असतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे। आपण इतर पिकांवर जसं लक्ष देतो ते कांद्याची बीजवाई जर केलेली तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या, जेणेकरून काय होईल आपलं ऐन याच्यावर एवढा खर्च करून एवढा महागाचा कांदा घेतलेला आहे, एवढं महागाचं ड्रीप वगैरे टाकून एवढी मेहनत आपण 4-5 महिने त्याला देतो, तर व्यवस्थित जर अजून अन्नद्रव्याचं जर नियोजन केलं तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी फायदा होईल, बी हलकं भरणार नाही, बी सुद्धा जाड राहील। आणि तुम्हाला अजून काही माहितीसाठी जर समजा मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपल्या सत्यम ॲग्रो कन्नड मोंड्यातच कन्नड दुकान आहे आपलं आणि तुम्ही आपला जो ग्राहक सेवा नंबर आहे 8806909031 त्यावर सुद्धा कॉल करू शकता। तुम्ही मला सुद्धा कॉल करू शकता, माझा सुद्धा नंबर घ्या 94 20 62 77 52 सत्यम ॲग्रो कन्नड।